Hello everyone. Today we are moving on Science 2, chapter number 2, part 2. आपण चेक करतोय can you tell वर, which is present on page number 13. Here they have asked how many atoms of C म्हणजेच कार्बन, H, हायड्रोजन and O, ऑक्सिजन are present in a molecule of glucose. ग्लुकोजमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचे किती ॲटम्स प्रेझेंट असतात? ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 असा असतो आणि म्हणून जर आपण कम्पेअर केला तर ह्या फॉर्म्युलानुसार कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 म्हणजे 12 आणि ऑक्सिजनचे 6 म्हणजे 6 इतके ॲटम्स हे प्रेझेंट असतात. ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऑल्सो नोन ॲज 6 कार्बन मॉलिक्यूल. सेकंड क्वेश्चन असा आहे की विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. आपण जर व्हेरीफाय केलं तर देर आर 2 टाईप्स ऑफ बॉन्ड्स. ॲक्च्युली केमिस्ट्रीमध्ये असे 2 टाईपचे बॉन्ड्स असतात. एक आयोनिक बॉन्ड आहे आणि दुसरं कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. जे बॉन्ड्स शेअरिंगने होत असतात त्यांना आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. ग्लुकोजचा मॉलिक्यूल याच्यामध्ये जे बॉन्ड्स प्रेझेंट आहेत त्याला कोव्हॅलंट बॉन्ड्स असं म्हटलं जातं. इथं आपण एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन बघतोय कोव्हॅलंट बॉन्ड्स कसे असतात. अमोनिया, वॉटर ॲज वेल ॲज हायड्रोजन मॉलिक्यूल. अमोनियाचा फॉर्म्युला NH3 आहे. एक नायट्रोजन 3 हायड्रोजनसोबत 3 इलेक्ट्रॉन्स शेअर करतो आणि शेअरिंगने हा जो बॉन्ड तयार झालेला आहे त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. सेम स्ट्रक्चर आपल्याला वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये दिसतंय. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स शेअर करतोय एक हायड्रोजनसोबत आणि लास्ट केसमध्ये आपल्याला H2चा मॉलिक्यूल दिसतोय वेअर हायड्रोजन इज शेअरिंग 1 इलेक्ट्रॉन with another hydrogen and forming a single bond. Such type of bond is called as covalent bond and the compounds which are formed from covalent bond are referred to as covalent compounds. Our next question is in terms of chemistry what happens actually when a molecule is oxidized. आता त्यांचं म्हणणं आहे की केमिस्ट्रीमध्ये मॉलिक्यूल जेव्हा ऑक्सिडाइज्ड होतो तेव्हा ॲक्च्युली काय घडतंय. ऑक्सिडाइज्डचा अजून एक अल्टरनेट वर्ड आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गेन ऑफ ऑक्सिजन. एखाद्या सबस्टन्ससोबत ज्यावेळेस ऑक्सिजन जोडला जातो, ऑक्सिजन कंबाईन होतो, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणत असतो. येस, दिस इज करेक्ट, बट दिस इज नॉट ओनली द डेफिनेशन. आणखी काही डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत. जसे गेन ऑफ ऑक्सिजनला सुद्धा आपण ऑक्सिडेशन म्हणतो. ऑक्सिजन कंबाईन होणार आहे. ऑर एल्स इफ दॅट molecule contains hydrogen and if it results in loss of हायड्रोजन ॲटमचा जर लॉस झाला तर त्याला सुद्धा आपण ऑक्सिडेशन असंच म्हणत असतो. आणि जे थर्ड डेफिनेशन आहे दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज टर्म्ड ॲज ऑक्सिडेशन वेअर ॲज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज टर्म्ड ॲज रिडक्शन. नाव वी आर मूव्हिंग ऑन टू अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम दिस चॅप्टर. This question can come for 2 to 3 marks. क्वेश्चनचा टाईप असा असू शकतो एक्सप्लेन सेल्युलर रेस्पिरेशन किंवा एक्सप्लेन एरोबिक रेस्पिरेशन और एक्सप्लेन ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज आणि ग्लुकोजच्या ऐवजी कार्बोहायड्रेट्स असंही विचारलं जाऊ शकतं. एक्सप्लेन हाऊ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज्ड. क्वेश्चनचा टाईप जरी असा वेगवेगळा विचारला गेला हाऊएव्हर आन्सर हे एकच आहे. दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन किंवा ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. इथं आपल्याला दिसेल ही डायग्रॅम टेक्स्टबुकमध्ये त्यांनी दिलेली आहे आणि या डायग्रॅममध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया दिसतोय. मायटोकॉन्ड्रियाच्या आत काही वर्ड्स आपल्याला थोडे फॅमिलियर दिसतात जसं इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, पायरुवेट, त्यानंतर फॅटी ॲसिड्स, CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड. हे काही वर्ड्स आपल्याला थोडेसे फॅमिलियर असतील. त्यात ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम थोडीशी कम्पॅरेटिव्हली कॉम्प्लेक्स आहे. आपण ह्याच टॉपिकला एकदम सिम्प्लिफाईड पद्धतीने बघणार आहोत. जे आपल्याला इकडे दिसते दिस इज जस्ट ए सिम्प्लिफाईड व्हर्जन की ग्लायकोलायसिस म्हणजे नेमकी काय. ग्लायकोलायसिस या प्रोसेसमध्ये ग्लुकोज म्हणजेच शुगरला कन्वर्ट केलं जातं एनर्जीमध्ये. एनर्जी असणार आहे ATPच्या फॉर्ममध्ये. ग्लायकोलायसिस या वर्डवर जर आपण फोकस केला तर हा 2 वर्डपासून तयार होतो ग्लायको आणि लायसिस. ग्लायको
म्हणजे ग्लुकोजचा जो एक दुसरा फॉर्म असतो, दुसरा व्हर्जन असतो, त्याला म्हटलं जातं ग्लायकोजन. लायसिस म्हणजे ब्रेक करणं, त्याचे 2 डिफरंट पार्ट तयार करणं. मग अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये ग्लुकोजला ब्रेकडाऊन केला जाईल त्याला ग्लायकोलायसिस असं म्हणतात. मग ग्लुकोजला कशात ब्रेकडाऊन करायचं, तर फायनली आपल्याला ग्लुकोजमधनं एनर्जी रिलीज करायची आहे. कोणत्या फॉर्ममध्ये, तर ATP. ATPचा फुल फॉर्म आहे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. हे एनर्जी करन्सी असतात आपल्या बॉडीमध्ये. नाव वी विल सी व्हॉट एक्झॅक्टली सेल्युलर रेस्पिरेशन. ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑकर्स स्टेप बाय स्टेप इन द सेल टू रिलीज ATP. कार्बोहायड्रेट्सला स्टेप बाय स्टेप पद्धतीने ऑक्सिडाईज केल्या जाईल आणि मग त्यातनं ATPचे मॉलिक्युल्स रिलीज केल्या जातील. या प्रोसेसला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. हिअर वी कॅन सी ATP molecule. ATP stands for adenosine triphosphate. Here they have shown just a visual representation of ATP molecule. You can find that there is adenine which is connected to ribose, which is nothing but a sugar, as well as 3 phosphate groups. ATP is also known as energy currency of the cell. In our body, ATP molecules are used to give out the energy. We will see how energy is achieved from ATP molecule at the end of this video. आता आपण ग्लायकोलायसिस समजून घेऊ. हाऊ एक्झॅक्टली ग्लायकोलायसिस हॅपन, किंवा हा टॉपिक नेमकी काय आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल विल एंटर इन टू दी सेल. ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर ग्लुकोज मॉलिक्यूलचे 2 पार्ट होतात, ज्यातनं पायरुवेट म्हणजे पायरुविक ॲसिड हे रिलीज होणार आहे. जर ऑक्सिजन नसेल किंवा लॅक ऑफ ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन कमी असेल, तर पायरुविक ॲसिडच्या ऐवजी लॅक्टिक ॲसिड तयार होत असतात. या लॅक्टिक ॲसिड्सला परत एकदा जेव्हा ऑक्सिडाईज केलं असेल, म्हणजे ऑक्सिजन सफिशियंटली अवेलेबल असेल, त्यावेळेस लॅक्टिक ॲसिड कन्वर्ट होतील पायरुविक ॲसिडमध्ये. हे पायरुविक ॲसिड म्हणजेच पायरुवेट एंटर होतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रिया हा पॉवर हाऊस ऑफ द सेल असतो, विच प्रोड्युसेस एनर्जी, रिलीजेस एनर्जी. मायटोकॉन्ड्रियामध्ये जेव्हा पायरुवेट हा रिलीज होतो, त्याच वेळेस त्याच्या आतमध्ये रिॲक्शन्स होतात आणि रिॲक्शन्सच्या प्रोसेसमध्ये पायरुवेट विल फर्दर ब्रेक डाऊन अँड देअर आफ्टर एनर्जी विल बी रिलीज्ड. त्यातनं एनर्जी रिलीज होते. एनर्जी रिलीज होत असताना त्यातनं आणखी 2 मॉलिक्युल्स रिलीज होतात, विच आर नथिंग बट CO2 ॲज वेल ॲज H2O. ही तीच प्रोसेस आपण परत एकदा बघतोय की हाऊ ग्लुकोज मॉलिक्यूल इज फर्दर कन्वर्टेड इन टू पायरुवेट. ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये लॅक्टिक ॲसिड होतं आहे आणि प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये लॅक्टिक ॲसिडचं कन्वर्जन पायरुवेटमध्ये होत असतं. ज्यावेळेस पायरुवेट हा मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतो, त्यावेळेस रिॲक्शन होऊन त्याच्यातनं एनर्जी रिलीज होते. एनर्जी रिलीज होत असताना त्याच वेळेस CO2 ॲज वेल ॲज H2O हे रिलीज होत असतात. ग्लुकोज मॉलिक्यूल हा ज्यावेळेस सेलमध्ये एंटर होईल आणि ज्यावेळेस त्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होईल, त्यावेळेससुद्धा सम अमाऊंट ऑफ एनर्जी ही रिलीज होते. ही जी रिलीज होणारी एनर्जी ती आपल्याला आता बाहेर पडताना दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज ATP. तर ATPचे मॉलिक्युल्स जे रिलीज होतात, दॅट इज नथिंग बट एनर्जी विच इज गिवन आउट ऑफ द सेल. जी प्रोसेस इथं आता आपण शॉर्टमध्ये बघितलेलं आहे, त्यालाच डिटेलमध्ये आता आपल्याला एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघायचं आहे. एरोबिक रेस्पिरेशन कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट स्टेप्स. फर्स्ट इज ग्लायकोलायसिस, जसं एक शॉर्ट व्हर्जन आपण इतक्यात बघितलं. नेक्स्ट इज क्रेब्स सायकल, also known as citric acid cycle, also called as tricarboxylic acid cycle. Last is electron transport chain reaction. खाली आपल्याला एरोबिक रेस्पिरेशनची पूर्ण एक सॅम्पल डायग्राम दिसते. या डायग्रामचे रेफरन्स घेऊन आपण हा टॉपिक बघतोय. सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये नेमकी काय होतं आणि कुठे होणार आहे याच्याबद्दल ही स्लाइड एक्सप्लेन करते. जसं ग्लायकोलायसिस हे सायटोप्लाझममध्ये होणार आहे, जिथे सायटोसोल दिसतं. याच्यामध्ये ग्लुकोजचं डिग्रेडेशन होतं. ग्लुकोज विल बी डिग्रेडेड अँड फर्दर कन्वर्टेड इन टू पायरुवेट. क्रेब्स सायकल, दिस प्रोसेस इज गोइंग टू ऑकर इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. इथं पायरुवेटवर प्रोसेस करून CO2चे मॉलिक्यूल रिलीज होणार आहेत. आणि ETC रिॲक्शन, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, दिस इज गोइंग टू ऑकर इन इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया and electrons are going to be passed on to the oxygen. Now let us come on to the first step, that is glycolysis.
द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन द सायटोप्लाझम. सेलचा जो मधला रिजन असतो न्यूक्लियसच्या बाहेर पण सेल बाउंड्रीच्या आतला, ज्याला आपण सेलची बॉडी असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. तर ग्लायकोलायसिसची प्रोसेस या सायटोप्लाझममध्ये होत असते. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. इन दिस प्रोसेस and 2 molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water are found. या स्टेटमेंटचं असं मिनिंग आहे की ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल आहे, ग्लुकोजचा मॉलिक्यूल हा 6 कार्बन मॉलिक्यूल असतो. 6 कार्बन मॉलिक्यूल ब्रेक केला जातो 2 पार्टमध्ये. जर आपण 6चे 2 पार्ट केले तर त्यातनं 2 आपल्याला 3 मॉलिक्यूल्स भेटतील. सो 2 मॉलिक्यूल्स ऑफ 3 कार्बन आर फॉर्म्ड. हा जो एक 3 कार्बन मॉलिक्यूल आहे त्याला म्हटलं जातं पायरुविक ॲसिड. ज्या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेक होतो त्यावेळेससुद्धा ATPची एनर्जी रिलीज होत असते. त्यासोबतच NADH2 ॲज वेल ॲज वॉटर याचे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. NADH2 हा एक एन्झाईम असतो. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट्स. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. कॅटलिस्ट असे सबस्टन्सेस असतात जे रिॲक्शन्सची स्पीड वाढवतात. सिमिलरली NADH2 हा एक एन्झाईम आहे जो बायोलॉजिकल रिॲक्शनची स्पीड वाढवणार आहे. ही त्या प्रोसेसची एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. इथं आपण बघतोय ग्लायकोलायसिसची स्टेप होताना ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होतं आहे. ग्लुकोज हा 6 कार्बन मॉलिक्यूल असतो. याचे 2 तुकडे होतात, 2 पार्ट होतात आणि त्यातनं 2 3 कार्बन मॉलिक्यूलचे पार्ट तयार होतात. एक पायरुविक ॲसिड हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, 3 कार्बन मॉलिक्यूल आहे, 3 कार्बन मॉलिक्यूल. अँड दॅट्स वाय 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल्स आर फॉर्म्ड. ज्यावेळेस ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेक होतो त्यावेळेस 2 ATPचे मॉलिक्यूल्स रिलीज होतात, जे आपल्याला खाली दिसत आहे. आणि या पूर्ण प्रोसेसमधनं ज्याच्यात ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि पायरुविक ॲसिड तयार होतात, ह्या प्रोसेसमधनं 2 NADHचे मॉलिक्यूल्स वरती रिलीज होताना आपल्याला दिसतात आहेत. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. ज्यावेळेस पायरुविक ॲसिडचा मॉलिक्यूल तयार होणार आहे त्याचं पुढे कन्व्हर्जन होतं आणखी एक एन्झाईममध्ये. याला को एन्झाईम असं म्हटलं जातात. जसे एन्झाईम्स असतात तसंच एक फंक्शन को एन्झाईम करतात, पण को एन्झाईम्स हे सपोर्टिव्ह एन्झाईम्स असतात, असिस्टिव्ह एन्झाईम्स असतात, हे हेल्प करण्यासाठी असतात. आणि त्यातलाच एक टाईप आहे ॲसिटिल को एन्झाईम ए. याला शॉर्टमध्ये ॲसिटिल CoA असंही म्हटलं जात असतं. याच प्रोसेसमध्ये NADH2चे आणखी 2 मॉलिक्युल्स रिलीज होतील आणि CO2चे 2 मॉलिक्युल्स रिलीज होणार आहेत. यू कॅन सी द पायरुविक ॲसिड 2 मॉलिक्युल्स आर ऑक्सिडाइज्ड आणि यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲसिटिल CoAचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात. याच प्रोसेसमध्ये 2 NADH मॉलिक्युल्ससुद्धा रिलीज होतील. Now we are coming on to the next step, that is second step. Second step is called as tricarboxylic acid cycle. याला 4 different names आहेत. First, tricarboxylic acid cycle. Second, याचा शॉर्ट फॉर्म ज्याला TCA cycle असं म्हटलं जातं. Third, Krebs cycle. ज्यांनी हे डिस्कवर केलं होतं दॅट इज सर हॅन्स क्रेब. यांच्या शेवटी क्रेब हे लास्ट नेम आहे म्हणून त्याला क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. आणि फोर्थ नेम सायट्रिक ॲसिड सायकल. या रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्टंट आणि लास्ट प्रोडक्ट हा सायट्रिक ॲसिड असतो. हेन्स इट इज ऑल्सो रेफर टू ॲज सायट्रिक ॲसिड सायकल. सो इन TCA cycle, both molecules of acetyl CoA are going to enter mitochondria. तर ग्लायकोलायसिसची प्रोसेस ही मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझममध्ये होत होती. पण आता जे 2 ॲसिटिल CoAचे मॉलिक्युल्स तयार झाले आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये पार्टिसिपेट करतील आणि यांना ऑक्सिडेशन होणार आहेत. नाव ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल CoA इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड CO2, H2O, NADH2, FADH2 असे 4 मॉलिक्युल्स आपल्याला रिलीज होताना दिसतील. जसं NADH2 हा एन्झाईम आहे तसाच FADH2 हा सुद्धा एन्झाईम असतो. या एन्झाईम्सबद्दल आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये आणखी डिटेलमध्ये बघणार आहोत. हे त्याचे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. आपण चेक केलं होतं की 2 ॲसिटिल CoA हे आता पार्टिसिपेट करतात सायट्रिक ॲसिड सायकल. सायट्रिक ॲसिड सायकल म्हणजेच TCA सायकल. या प्रोसेसमध्ये 6 NADH2 चे मॉलिक्युल्स रिलीज होणार
आणि 2 FeDH2 चे मॉलिक्युल्स रिलीज होणार. ह्याच प्रोसेसमध्ये एनर्जीसुद्धा रिलीज होते आणि ती एनर्जी आपल्याला खाली रिलीज होताना दिसते. दॅट इज नथिंग बट 2 ATP मॉलिक्युल्स. ही सगळी प्रोसेस जो आपल्याला एक ब्लूइश शेडच्या आतमध्ये होताना दिसते दॅट इज नथिंग बट मायटोकॉन्ड्रिया. सो देअरफॉर TCA सायकल इज एक्झिक्युटेड इनसाइड दी मायटोकॉन्ड्रिया. ही थर्ड आणि फायनल स्टेप आहे. याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन असं म्हणतात. NADH2 आणि FADH2 चे मॉलिक्युल्स जे फॉर्म झालेले आहेत ते आता एनर्जी गिव्ह आउट करतील. NADH2 रिलीजेस 3 ATP मॉलिक्युल्स. FADH2 रिलीजेस 2 ATP मॉलिक्युल्स. फायनली या रिॲक्शनच्या शेवटी 38 ATP मॉलिक्युल्स रिलीज होतात अलॉंग विथ H2O मॉलिक्युल्स अँड CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड. आता हीच पूर्ण प्रोसेस आता आपण परत डिटेलमध्ये बघतोय. फर्स्ट बॉक्स आपण बघितला ग्लायकोलायसिस जो आपल्याला एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला दिसतोय. इथं ग्लुकोजचं मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं कन्व्हर्टेड इंटू पायरुविक ॲसिड. या प्रोसेसमध्ये 2 ATPचे मॉलिक्युल्स रिलीज होतात जे खाली दिसते आणि 2 NADHचे मॉलिक्युल्स वरती रिलीज होताना दिसतात आहेत. नेक्स्ट ॲसिटिल CoA चे 2 मॉलिक्युल्स हे फॉर्म होतील पायरुविक ॲसिडमधनं आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा परत 2 NADHचे मॉलिक्युल्स रिलीज होते. म्हणजे आत्तापर्यंत 2+2 असे 4 NADHचे मॉलिक्युल्स रिलीज झालेले आहेत. आपली जी सेकंड स्टेप आहे दॅट इज ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल ज्याला सायट्रिक ॲसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल असं म्हणतात. या प्रोसेसमध्ये पिंक कलरचा आता आपल्याला ॲसिटिल CoAचा जो बॉक्स आहे तो पार्टिसिपेट होताना दिसेल. ॲसिटिल CoAचे 2 मॉलिक्युल्स हे पार्टिसिपेट करतात सायट्रिक ॲसिडमध्ये आणि सायट्रिक ॲसिड सायकलमध्ये याच्यात ऑक्सिडेशन होणार आहे आणि याच्यातनं 6 NADHचे मॉलिक्युल्स रिलीज होतील. अगोदरचे 4 आत्ताचे 6 टोटल 10 NADH मॉलिक्युल्स तयार झालेत. 2 FADH2चे मॉलिक्युल्स तयार होतील आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला 2 ATPचे मॉलिक्युल्स रिलीज होतील. फायनली या प्रोसेसमधनं NADH2 आणि FADH2 याचे मॉलिक्युल्स पार्टिसिपेट करणार आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये. जस्ट लास्ट स्लाइडमध्ये आपण असं बघितलं 1 NADH2 मॉलिक्युल गिव्स आउट 3 ATP मॉलिक्युल्स अँड 1 FADH2 मॉलिक्युल गिव्स आउट 2 ATP मॉलिक्युल्स. मग आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे 10 NADH मॉलिक्युल्स आहेत. 10 NADH मॉलिक्युल्स. 10 मल्टिप्लाय बाय 3 30 ATP मॉलिक्युल्स. वी आर हॅव्हिंग 2 FADH2 मॉलिक्युल्स. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 ATP मॉलिक्युल्स. 30 + 4 टोटल आन्सर इज 34 ATP मॉलिक्युल्स जे आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनच्या खाली दिसतं आहे. आणि अगोदरच्या 2 प्रोसेस म्हणजेच ग्लायकोलायसिस आणि TCA सायकलच्या वेळेस 2 ATPचे मॉलिक्युल्स रिलीज झाले. सो 2 + 2 4 अँड 4 + 34 टोटल एनर्जी विच इज रिलीज्ड इज 38 ATP मॉलिक्युल्स. ॲट द एंड ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन द रिॲक्शन फॉर्म्ड इज CO2 plus H2O plus energy which is given out is 38 ATP molecules. This is the chemical equation of energy formation. C6H12O6 ज्याला म्हणतो आपण शुगर याचं ऑक्सिडेशन होणार आहे combines with 6O2 will give out 6CO2 plus 6H2O that is water and finally ATP ही युजेबल एनर्जी असते विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. एक इम्पॉर्टंट नोट आपण डिस्कस करतोय अबाउट ॲब्रिव्हेशन्स. NADH2 आणि FADH2 दीज आर एन्झाईम्स. एन्झाईम्सबद्दल आपण बोललो की दीज आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट्स. हे बायोलॉजिकल रिॲक्शन्सची स्पीड वाढवण्यासाठी हेल्प करतात. NADH2चा फुल फॉर्म आहे निकोटिनेमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FADH2चा फुल फॉर्म आहे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. याला एक छोट्याशा आपण ट्रिक्ससोबत असोसिएट करू शकतो. याला ब्रदर्स कन्सिडर करा, भाऊ कन्सिडर करा. यासाठी कारण की त्यांचं मिडल नेम आणि लास्ट नेम सेम आहे. ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. एकाला एल्डर ब्रदर कन्सिडर करा मोठा भाऊ आणि दुसऱ्याला यंगर ब्रदर कन्सिडर करा म्हणजे छोटा भाऊ. हे यासाठी कारण की मोठा भाऊ म्हटल्यानंतर तो थोडासा जास्त काम करणार आहे, मोठं काम काहीतरी करणार आहे. आणि याचं कनेक्शन आपण यासोबत लावतो की NADH2 हा 3 ATP मॉलिक्युल्स रिलीज करतो, थोडंसं जास्त काम करतो आहे. FADH2 हा छोटा भाऊ आहे, हा थोडा कमी काम करणार आहे त्यातल्या त्यात.
हा 2 ATPचे मॉलिक्युल्स रिलीज करतो. आता ज्यांना नावावरनं जर कन्फ्युजन होत असेल की NADH2 छोटा की FADH2 मोठा, त्यांच्यासाठी आणखी एक ट्रिक, याच्या फर्स्ट नेमवरती फोकस करा. NADH2चं फर्स्ट नेम आहे निकोटिनेमाइड, हे मोठं नाव आहे म्हणून याला मोठा भाऊ असं कन्सिडर करा. FADH2 याचं स्टार्टिंगचं नेम फ्लॅविन, हे छोटं वर्ड आहे म्हणून याला एक छोटा भाऊ कन्सिडर करा. या ट्रिकवरनं ही कॉन्सेप्ट आपल्याला समजायला अजून थोडीशी इझी जाईल. एनर्जी करन्सीचं युटिलायझेशन कसं होतं ते बघू आपण. Inside our body, ATP molecules are utilized to release energy. ATP molecules comprises of adenine, ribose as well as triphosphate bonds. एनर्जी ॲक्च्युली जिथं प्रेझेंट असते ते आहे फॉस्फेटच्या बॉन्ड्समध्ये. ATP जो आपल्याला वरती बॅटरीच्या फॉर्ममध्ये दिसतात, ॲज इफ द बॅटरी इज फुल्ली चार्ज, हा ग्रीन कलरमध्ये दिसतोय. फॉस्फेट मॉलिक्युलच्या इथं सेकंड आणि थर्डच्या मध्ये तुम्हाला एक येल्लो कलरचा एक छोटंसं हायलाईट केलेलं दिसेल. दिस इज अबाउट ब्रेकिंग दी बॉन्ड. ज्यावेळेस फॉस्फेटचा बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळेस त्यातनं एनर्जी रिलीज होते. ॲक्च्युली द एनर्जी इज स्टोर्ड बिटवीन फॉस्फेट बॉन्ड्स, आणि म्हणून आपल्याला ATP हा पूर्ण ग्रीन कलरचा म्हणजे बॅटरी फुल अशा कंडिशनला दिसतंय. बट वेन एनर्जी इज युटिलाइज्ड, फॉस्फेट बॉन्ड्स आर ब्रोकन अँड ATP विल कन्वर्ट इन टू ADP. जो TP होता म्हणजे ट्रायफॉस्फेट होता तो आता DP मध्ये कन्वर्ट झाला आहे, दॅट इज डायफॉस्फेट. आणि आपल्याला डायग्राममध्ये राईट हँड साईडला दिसेल की ट्रायफॉस्फेटचा मॉलिक्यूल ब्रेक झालेला आहे, तिथं आता 2च फॉस्फेटचे मॉलिक्यूल दिसतात म्हणून डायफॉस्फेट. This is how energy is utilized as well as released in our body. This is an activity for self-study. You are supposed to label the diagram which is shown over here. This diagram can carry 2 to 3 marks. So that's why label this very carefully.